नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या आमच्या जेवणाचा बेत होता वांगं बटाट्याची रस्सा भाजी आणि भाकरी. तर भाजी बनवण्याची सगळी तयारी इथे झाली होती. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि लगेच सुके मसाले पण काढून घेतले तेल गरम होईपर्यंत. आता इथे तेल चांगलं कडकडीत गरम झालं होतं तर जिरे मोहरीची फोडणी दिली. जिरे मोहरी छान तडतडली की त्यात चिरून घेतलेला टोमॅटो घातला. एक मीडियम साईजचा टोमॅटो इथे वापरला होता. आता टोमॅटो जो आहे तो सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला की मग यामध्ये सुके मसाले घालायचे. सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, अंबारी मसाला आणि थोडीशी हळद अशी सुके मसाले इथे घेतलेले आहे. तर मसाले पण मिनिटभर तेलामध्ये चांगले परतून घेतल्यानंतर चिरून घेतलेली वांगे बटाटे धुवून या कढईमध्ये टाकले आणि वांगे बटाटे पण आता एक 2 ते 3 मिनटं चांगले परतून घ्यायचे. तेलामध्ये वांगे बटाटे चांगले परतले की लवकर शिजतात. तर सगळे मसाल्यामध्ये हे वांगे बटाटे मिक्स करून घेतले. एक 2 ते 3 मिनटं चांगले परतून घेतल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर पण वांगे बटाट्यामध्ये मिक्स करून घेतली आणि आता हे वांगं बटाटे शिजण्यासाठी ना यामध्ये पाणी घालायचं. आता ही भाजी आपल्याला खायची आहे भाकरीसोबत. तर ही भाजी जी ती थोडीशी पतलीच बनवणार, कारण भाकरीसाठी भाजीची कन्सिस्टन्सी जी आहे ती पतलीच चांगली लागते. तर असं भरपूर पाणी ओतून ही भाजी शिजण्यासाठी ठेवून दिली. चवीनुसार यात मीठ टाकलं. मीठ परत एकदा मिक्स करून घेतलं आणि आता एक साईडला आपली भाजी शिजते तोपर्यंत दुसरीकडे भाकऱ्या करून घेऊ. तर आम्ही 4 जण आहोत घरामध्ये. 4 जणांसाठी इथे आईने भाकरीचं पीठ घेतलं, त्यात मीठ टाकलं. भाजी शिजत आली की यात शेंगदाण्याचं कूट घालायचा, थोडासा दाटसरपणा येण्यासाठी भाजीमध्ये. परत एकदा मिक्स करून द्यायचं आणि 2 ते 3 मिनटं परत उकळून घ्यायची चांगली भाजी शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर. तर आता इथे 4 जणांच्या भाकरीचं पीठमध्ये मीठ कालवून घेतलं आणि थोडं थोडं करून आता भाकरीचं पीठ जे ते भिजवणार आहे. आणि माझ्या आईची स्पीड आहे ना भाकरी करायची खूपच फास्ट आहे. तिला खूप अशा झटपट भाकरी जमता. माझ्या भाकरीचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. मला एवढ्या भाकरी जमत नाही, पण तोडक्या मोडक्या कशा का होईना मी करत असते माझ्या घरी भाकरी. तर आज आईच्या घरी हा जेवणाचा बेत होता. तर आईने पहिले थोडंसं पीठ जे आहे ते भाकरीचं भिजून घेतलं, चांगलं मळू घेतलं हे पीठ. आता लगेच भाकर थापण्याची सुरुवात झाली आईची. गॅसवर तवा तापलेला होता चांगला. गॅसची फ्लेम एकदम लो आहे सध्या तरी. व्हिडिओमध्ये दिसतेच आहे तुम्हाला. एकदम पतली अशी माझी आई भाकरी करते. खूप भारी करते आई भाकरी. हे बघा. आणि आईच्या भाकरी मोठ्या मोठ्या पण असतात. आता भाकर तापून झाल्यानंतर तव्यावर टाकली आणि आता भाकरीला पाणी लावून घेणार. भाकरीला पाणी लावलं की भाकर पचेपर्यंत किंवा एक साईड भाकरची भाजेपर्यंत लगेच आईची दुसरी भाकरही तापून होऊन जाते. एवढाच स्पीड आहे आईला भाकरीसाठी. तर वरची भाकर भाजते तोपर्यंत आई लगेच दुसरी भाकर थापून घेणार. हे बघा, लगेच झाली झटपट. आईची भाकर बनवून तयार आहे. तिकडे भाजी पण शिजली होती. आता भाजीचा गॅस बंद करून टाकूया. भाजी चांगली उकळी शिजली आहे तर गॅस बंद केला. भाजी रेडी आहे आपली आणि भाकरी पण चालू आहे एक साईडला. अशी ही तर्रीबाज वांगे बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. भाकर पण एक साईडने आपली चांगली भाजून घेते आता आई. आमच्याकडे एक साईडला भाकर जी तव्यावर भाजता आणि दुसऱ्या साईडला डायरेक्ट फ्लेमवर ही भाकर भाजली जाते. तर अशी एका साईडने पूर्ण तव्यावर सगळीकडून भाकर भाजून घेतली आणि लगेच दुसरी भाकर टाकली. अशी आता ही एकामागून एक भाकरीची प्रोसेस चालूच राहणार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून एकदा नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. माझ्या रेसिपीज किंवा माझ्या आईच्या रेसिपीज मला तुमची एक कमेंट ना मला खूप खुश करून जाते. तर नक्की कमेंट करत जा. आणि असा हा आमचा आजचा जेवणाचा बेत, भाकरी आणि भाजी. तुम्हाला पण भाकऱ्या आवडतात का ते पण मला कमेंट करून सांगा. आईची म्हणजे आम्ही जेव्हा भाकरी करतो ना त्यावेळेस असं होतं
की वरची भाकरी भाजून जाते पण आमची काय करून होत नाही. पण आईची स्पीड अशी ना की आईला 2 मिनटं थांबावं लागतं, कारण वरची भाकर भाजत नाही आणि आईची इकडे करूनही होते. तर बघा किती छान अशी टम्म फुगली आईची भाकर. आणि अशाच सगळ्या भाकरी आता आई करून घेणार आहे. एकदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पण ती की छान अशी टम्म फुगली, पतली एकदम बाजरीची भाकर बनून तयार आहे. आणि ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसंच आहे. आईला खूप दिवसाचा अनुभव आहे स्वयंपाकाचा. तर स्वयंपाक करून करून माणूस स्वयंपाकामध्ये एक्सपर्ट होतो. हे बघा अशी ही भाकर बनवून रेडी आहे. लगेच आता दुसरी भाकर थापायची, ती तव्यावर टाकायची. असे जवळपास 7 ते 8 भाकरी आईने केल्या होत्या आमच्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करत जा, शेअर करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.